नाशिक विधान परिषदेत नरेंद्र दराडेच विजयी होतील। गोकुळ गीतेंच्या उमेदवारीनं काहीही परिणाम होणार नाहीत। नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केला। उपमहापौर विलास शिंदे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। मागच्या काही दिवसांपासून नाशिक विधान परिषद निवडणूक अत्यंत रंगतदार होताना आपल्याला बघायला मिळतोय। गोकुळ गीते अद्यापही आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी शिवसेनेच्या अडचणी वाढताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि नाशिकचे उपमहापौर आहेत विलास शिंदे। अण्णा, शिवसेनेचे उमेदवार आहेत, महायुती आहेत, तरी सुद्धा गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत। मागच्या काही दिवसांपासून तीन मंत्री त्यांची एकूणच समजूत काढतायत, पण ते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। खरं तर नाशिकच नाही तर नाशिकचं 11 ठिकाणी ही निवडणूक होऊ घातलेली आहे। टोटल 17 ठिकाणी निवडणूक असताना 6 ठिकाणी बिनविरोध त्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत। आणि महायुतीचा धर्म म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी केली होती की ही जागा शिवसेनेला सुटावी आणि त्या अनुषंगाने माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रयत्न करून महायुतीमधून ही जागा शिवसेनेच्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे। आणि महायुती म्हणून आमचा धर्म आहे की महायुतीचा जो कॅन्डिडेट असेल, ज्या ज्या भागामध्ये निवडणुका जिथे आता काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी मतदार हे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी सुद्धा त्यांना मतदान करणार आहे। काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे त्यांना मतदान करणार आहेत। तसंच नाशिकच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर नाशिकच्या बाबतीमध्ये महायुतीचे उमेदवार हे नरेंद्र दराडे या ठिकाणी घोषित झालेले आहे। स्पर्धा ही उमेदवारी मिळवण्यापर्यंत, जागा सुटेपर्यंत असायला हवी। ह्या निवडणुकीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब सांगतील तो माझ्यासाठी आदेश असेल, माझ्यासारख्या शिवसैनिकासाठी, माझ्यासारख्या मतदारासाठी तो आदेश असेल। एकनाथजी शिंदे साहेब म्हटले इथं उडी मारा, तर ते माझं मी विचारणार नाही का आणि कशासाठी, कारण मी साधा शिवसैनिक, साध्या कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, एक माणूस आहे। आणि माझ्यासारख्या माणसाला, कार्यकर्ता जर जो माणूस उपमहापौर करू शकतो, माझ्यासाठी डोळे झाकून उडी मारणं हे माझं कर्तव्य आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळात ही निवडणूक ज्या पद्धतीने सुरू आहे, या ठिकाणी दराडे साहेब हे 100% निवडून येतील। आणि महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहे, त्या सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून येणार आहे। महायुतीचेच जे कॅन्डिडेट आहेत ते एकूणच निवडून येतील, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ते शिवसेना नेत्यांनी हे नाशिकमध्ये घेतल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।